नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपाचे उमेदवार जे आहेत ते प्रचारार्थ निघालेले आहेत. ताई, काय सांगाल, कोणत्या मुद्द्याच्या आधारे मतदारांना मतदान मागताय तुम्ही? आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी किसान योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, उज्ज्वल गॅस योजना, अशा बऱ्याच योजना आणल्या आहेत. नरेंद्र मोदी साहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार शिलाताई भवरे, राजेश भाऊ यन्नम, वैशाली मिलिंद देशमुख आणि आशिष भाऊ निरळकर हे 4ही अधिकृत उमेदवार आहोत. आमचा जवळपास सगळा प्रभाग फिरणं झालेला आहे आणि आम्हाला सगळ्या जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे. काय प्रश्न आहेत तुमच्या प्रभागातले? खरं तर आधी नगरसेवक होतात असं कळते. काय समस्या सोडवल्यात आणि काय सोडवणार? कारण समस्या कधी संपत नसतात जनते. समस्या नागरिकांच्या संपतच नसतात, कारण की मागच्या वेळेस काँग्रेसचे 3 आणि मी एकटी भाजपचे नगरसेविका होते. त्याच्यामुळं जनतेच्या समस्या संपत नाहीत आणि त्यांच्या खूप समस्या आहेत आणि आम्हालाच पण वाटते की समस्या संपलेल्या नाहीत वार्डातल्या. तर आम्ही नागरिकांना आश्वासन देतो की ह्यावेळेस 15 तारखेला 4ही कमळाचे बटन दाबून आम्हाला मतदान करा आणि 4ही उमेदवारांना काम करण्याची संधी द्या. आम्ही आपलं नांदेड स्वच्छ आणि सुंदर नांदेड बनवायची. खरं तर विष्णुपुरी डॅम आपल्या बाजूला आहे. नळाला पाणी 2-2, 3-3 दिवसाला येते. यासाठी काय प्रयत्न असणार आहेत? आणि घंटागाडी वगैरे येते का? कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे का? कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. आमचं पद संपून 2 वर्ष झालेले आहेत. तरी पण आम्ही नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना फोन करून सांगतो की वार्डामध्ये कचरा गाडी पाठवा. आमच्या शब्दांना मान देऊन त्यांनी कचरा गाडी पाठवते. आम्ही निवडून आल्यावर 1 दिवस आड नाही तर आम्ही रोज कचरा गाडी वार्डात पाठवू. बरं, कोणाचा महापौर कोणाचा होईल? महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. शिवसेना म्हणते आमचा होईल, वंचित काँग्रेस देखील म्हणते आमचा होईल. बीजेपी जिंकणार. फक्त बीजेपी नांदेडमध्ये बीजेपी जिंकणार आणि महापौर बीजेपीचाच होणार. बरं, अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून काय कामं झाली त्या ठिकाणी? ठीक आहे. ताई, कोणत्या मुद्द्याच्या आधारे समोर जात आहे जनतेच्या? भारतीय जनता पार्टी सध्या खूप त्याचं हे आहे, प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामुळे त्यांचंच राज्य आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की पूर्णपणे आपल्या नांदेडमध्ये तर भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून येतील, हे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. जनतेवरही आहे पूर्ण विश्वास, कारण ते सगळे कामं करतायत, सगळ्यांचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे ते जनता पार्टीलाच निवडून देतील. बरं, मागच्या वेळेस काही मतांनी पराभव झाला, यावेळेस मात्र सीट लागणार आहे का? यावेळेस नक्की पूर्णपणे जनताचा खूप पाठिंबा आहे आपल्या पाठीशी. अजित भाऊंनी तसे पूर्ण कामं केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पूर्णपणे जनता पाठीशी आहे. काय समस्या सुटल्यात आणि सोडवणार आहात जनतेच्या? आणि प्रतिसाद कसा आहे जनतेचा? प्रतिसाद तर खूप छान आहे आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही प्रयत्न करतोय दूर करण्याचा. आणि आमचं पूर्ण पॅनल निवडून आल्यावर आम्ही त्या चौघांनी चांगले कामे करू. त्याच्यामुळे पूर्ण 4ही कमळांना मतदान करा. थँक्यू. काय वाटते, कोणाचा महापौर होईल? कारण विरोधी पक्षातले नेते म्हणतात आमचा होईल, शिवसेनेचा होईल, काँग्रेस वंचितचा होईल. 100% भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल. त्याच्यामुळे काही शंका नाही आहे त्यात. काँग्रेसचा नांदेड हा बालेकिल्ला राहिलेला आहे, यावेळेस मोडीत निघेल का? काँग्रेसचे आपले अशोकराव चव्हाण हेच आलेले आहेत बालेकिल्ल्यात, आता जनता पार्टीमध्ये आले आहेत. त्याच्यामुळे तर काहीच प्रश्न नाही आहे. त्यांच्या सपोर्टमुळे तर पूर्ण नांदेड त्यांच्या पाठीशी आहे, काहीही शंका नाही आहे त्यात. काय बरं, गावात चव्हाण साहेबांच्या मागे उभे राहील का? चव्हाण साहेबांच्या मागे 100% जनता उभी आहे. आणि आज जे काही डेव्हलपमेंट झालं नांदेडमध्ये ते चव्हाण साहेबांमुळे झालं. आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 4ही उमेदवार काम करू. हेमंत पाटील म्हणतायत की अशोकराव चव्हाण मुक्त नांदेड करायचं आम्हाला. नाही, ते तर शक्यच नाही. जोपर्यंत अशोकराव आहेत आणि त्यांच्या नंतरही जे कोणी येतील ते पूर्णपणे नांदेड हे अशोकराव चव्हाणचंच असेल, त्यांच्यानंतरही भाजपचंच असेल. त्यामध्ये काहीही शंका राहणार नाही. प्रताप पाटील चिखलीकर म्हणतात अशोकराव चव्हाणांचा उद्योगच आहे की हजारानं पैसे हे करायचे आणि कोटीनं काढायचे. हे बघा, निंदक तर काहीही निंदा करतात, त्याच्यात तुम्ही काहीही शंका धरू नका. पूर्णपणे अशोकरावच्याच पाठीशी आहेत सगळे जनता. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये अशोक चव्हाण म्हणाले होते की यावेळेस विकासाच्या आड जे येईल त्यांना जनता उखाडून टाकेल. प्रताप पाटील चिखलीकर म्हणतात अशोक चव्हाणांनाच उखाडून टाकेल जनता. भारतीय कोण काय उकडून टाकणार हे आम्हाला माहिती नाही,
पण आम्ही असं सांगू की अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार काम करणार आहोत. अशोक चव्हाण साहेब झाले, अजित गुपछडे साहेब झाले, संजय भाऊ कोडगे झाले, हे नांदेडमधले सगळ्यात मोठे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आणि मी सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात एक नंबरवर राहील आणि राहणार आहे. कसं बघता हेमंत पाटलांचं स्टेटमेंट आहे की अशोकराव चव्हाण मुक्त नांदेड करायचे. खरं तर माजी मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसच्या काळात सत्ता देखील होती, विकास केला म्हणतात, भाजपच्या हाती सत्ता द्या म्हणतात अशोकराव साहेब. अशोकराव साहेबांनी नांदेडचा विकास केलेला आहे. अशोकराव साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेसमध्ये होतो. आता अशोकराव साहेब स्वतः BJPमध्ये आलेत. प्रभाग क्रमांक 6मध्ये साहेबांनी 150 कोटीचा निधी दिला होता. आता मिलिंद देशमुख यांनी 1600 कोटीचा निधी आणला आहे. आता अशोकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. बरं, तुमची देवेंद्र फडणवीसची सभा झाली, महापुरुषांचा एकही फोटो नव्हता. विरोधकांकडून टीका होते की हेच महापुरुष आहेत म्हणून. बरं बोला. तुमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये महापुरुषांचे फोटो नव्हते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील फोटो नव्हता. फोटो होते. विरोधकांचं काम आहे कुठला तरी मुद्दा उकळून काढायचा आणि त्याला मोठं करण्याचं. आणि कोणते पाटील काय म्हणतात, याला नांदेडची सामान्य जनता किंमत देत नाही. नांदेडची सामान्य जनता अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाला किंमत देते, अजित गोपछडे साहेब यांच्या नेतृत्वाला किंमत देणार आहे, आदरणीय संजय भाऊ कोडगे यांच्या नेतृत्वाला किंमत देणार आहे. नांदेडची जनता कुठल्याही पाटलाच्या शब्दाला किंमत देणार नाही. मागच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. नांदेडची जनता अशोक चव्हाण साहेब यांच्या शब्दावरती चालणारी जनता आहे आणि अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास करून येत्या 15 तारखेला नांदेड महानगरपालिकेमध्ये भरघोस मताने या वार्ड क्रमांक 6मधील 4 उमेदवार आणि इतरत्र सर्व उमेदवार ही एक वन साईड विलक्षण होऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर नांदेड महापालिकेवर बसणार आहे. काँग्रेसची सत्ता असताना विरोधकांकडून टीका होते की यांना मुस्लिम मतं चालतात, पण आता भाजपात गेल्यावर जमत नाही. राजकारण मुस्लिम मतांवर केलं काँग्रेसमध्ये. विरोधकाकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. त्यांच्याकडे जातीपातीचं राजकारण करणं हा एकमेव मुद्दा आहे. त्यामुळे त्यांना कुठला तरी हा मुद्दा उकरून काढून त्याच्यावरती विलक्षण लढायचं आहे. त्यांच्याकडे जर विकासाचं विजन असेल तर त्यांनी विकासाच्या विजनावर बोलावं. या विजनवरती त्यांना कुठलंही या महानगरपालिकेमध्ये मतदान मिळणार नाही. कुठलेही त्यांचे उमेदवार जिंकणार नाहीत. त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, विकासाचं विजन नाही. त्यामुळे त्यांनी केवळ आणि केवळ हे जातीपाती करायचं आणि जातीपातीचं राजकारण करून विलक्षण लढायचं ठरवलेलं आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या विजनवर विलक्षण लढत आहोत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं राजकारण करत आहोत. विरोधकाकडे कुठलाही विकास नाही. त्यांच्याकडे हे मुद्दे आहेत की महापुरुषाचा फोटो नाही, काहीतरी कुठलं तरी जातीपातीचं राजकारण करायचं, हा एकमेव त्यांचा धंदा आहे. इंदोरच्या धर्तीवर नांदेड करायचं, नांदेडचं इंदोर करायचं असं म्हणतात अशोकराव चव्हाण. IT हब देखील उभारायचं म्हणतात. काय संकल्प आहे तुमचा? नाही, नक्कीच करतील. त्यांचा खूप विश्वास आहे जनतेवर. त्याच्यामुळे त्यात तर काही शंकाच नाही आहे, होईलच. विरोधकांकडून आरोप होते की माजी मुख्यमंत्री असताना काही केलं नाही, आता काय? नाही, आता तर ते करतील. माजी मुख्यमंत्री असतानाही ते करतच होते काम आणि परतही करतील. अजून मुख्यमंत्री असताना करतच असते. काय सांगाल, काय कोणत्या मुद्द्याच्या आधारे आता विकासाची मतं सर, कामावर आम्ही मत मागतोय. आता 3 वर्ष गॅप पडलेला आहे इलेक्शनमध्ये. 5 वर्ष तुम्ही संपूर्ण 6 नंबर वॉर्ड फिरा, कुठे रस्ते नालीचा काय प्रश्न आम्हाला दाखवा. आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला. सगळे रस्ते आम्ही केलेले आहेत आणि त्याच कामाच्या जोरावर आम्ही तुम्हाला मत मागतो. चव्हाण साहेबांनी एवढे कामं केलेत तर मग हेमंत पाटील खरं तर भाजपमध्ये राज्यामध्ये सत्तेत आहेत. अशोक चव्हाणांना नांदेड मुक्त करायचे म्हणतात हेमंत पाटील. नाही, कोणी काही म्हटलं तरी सर, लोकांना माहिती आहे की चव्हाण साहेबांनी नांदेडसाठी काय केलेलं आहे. 2008मध्ये 2200 कोटी रुपये आणले चव्हाण सरांनी. आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, आज जे बेस नांदेडचा चव्हाण साहेबांमुळे झालेला आहे. आणि त्याची पोच पावती माननीय देवेंद्र भाऊंनी पण दिलेली आहे सभेमध्ये. किती जागा येतील तुमच्या? आमच्या सर 80च्या 80 येतील. 80 जागा? येस. नक्कीच आपण पाहू शकतो की बोला. आपल्या महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तेव्हा नांदेड उत्तरचे जे आमदार बालाजी कल्याणकर आहेत, यांना 3300 कोटीचा निधी आलेला आहे. त्यांनी काय विकास कामं केले हे त्यांनी दाखवावे. अशोकराव साहेबांनी तर नांदेडचा पूर्ण विकास केलाच, पण त्यांनी विकास काय केला हे दाखवावे. नुसतं नावं ठेवू नये आणि राजकारण जातीपातीचं करू नये. त्यांनी विकास काय केला हे पण त्यांनी दाखवावे. आमदार कल्याणकर? हो, आमदार कल्याणकर साहेबाला निधी आलेला आहे ना. बरं. विरोधकांकडून आरोप होते की शिवाजीनगरहून सूत्र हलतात सगळे. नाही, ते त्यांना माहीत आहे सूत्र कुठून आलतात ते. पण त्यांनी विकास दाखवावे त्यांचा केलेला. आणि प्रताप पाटलांनी साहेबांनी खासदार त्यांचा विकास त्यांनी दाखवावा.
नक्कीच काय होईल नांदेडमध्ये काय नांदेडमध्ये महानगरपालिकेवर कमळाचाच यावेळेस झेंडा फडकेल. नक्कीच आपण पाहू शकतो की भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार प्रचारार्थ फिरत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपाचा महापौर होईल अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिलेली पाहायला मिळते. येत्या काळामध्ये 16 तारखेला निकाल आहे आणि 15 तारखेला मतदान देखील नांदेड महानगरपालिकेसाठी होणार आहे. तेव्हा कोणाचा झेंडा या महानगरपालिकेवर नांदेडच्या फडकेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.